शिखाने प्रकाशकडे पाहिलं. कपडे काढू. बोलायला वेळ नाही. पुढचं गिअरहाईक लागलं आहे. मग गडबड होईल. तुम्हाला मोकळं व्हायला जरा वेळ लागतो. तिने पदर अंथरुणावर टाकला. मागे हात करून ब्लाउजची मागची रस्सीची नॉट सोडली. काय झालं? आज इतके नाराज का? तिने त्याच्या गळ्यात हात टाकून म्हटलं. शिखा, मी तुला असं विचारलं नाही पाहिजे, मला हे माहीत आहे, पण प्रकाश अडखळत म्हणाला. तुम्ही बोला. मन मोकळंपणानं. शरीर उसवायची सवय झालेल्या माणसाला कसली आलीय लाज. शिखाने ब्लाउजची बटणं काढायला सुरुवात केली. थांब, आज बटणं काढू नकोस. म्हणजे मला काही बोलायचं आहे सिरियस. प्रकाश म्हणाला. काय झालं? शिखा गोंधळली. तुला इतरांबरोबर हे असं करताना काय वाटतं ग? प्रकाशने विचारलं. शिखाने बेडवर लोळणारा पदर पुन्हा आपल्या खांद्यावर टाकला. आणि ती हसू लागली. आज हे काय विचारता आहात तुम्ही? वाटणं बिटणं कायच नसतं आमच्या आयुष्यात. सगळा नुसता व्यवहार. शरीर द्यायचं, त्याचे पैसे मोजायचे. त्यातले 40% आमचे, 20% मेडिकल इन्शुरन्स, 30% अक्काचे, 10% तुम्हाला सलाम ठोकलेल्या म्हणजे त्या भडव्याचे. शिखा हसता हसता म्हणाली. ऐक ना, पण सेक्स म्हणजे? प्रकाश चाचरत म्हणाला. ओस, तुम्हाला कोणी सांगितलं तो नुसताच सेक्स असतो म्हणून? त्यात कधी बदला असतो, कधी सूड, कधी सवंग अपेक्षा, कधी उत्सुकता ती मला पाहायची नाही, तर त्याच्या लिंगाची ताठरता तपासायची, तर कधी राग, कधी नुसताच उलटी होत असलेला माणूस ओकतो तशी शिसारी. पूर्णविराम. शिखा कसनुसं तोंड करून म्हणाली. आज तुम्ही काय विचार करून आलात बरं? कशाला काढताय हे विषय? शिखा, तू मला तुझं शरीर दिलंस आणि बदल्यात मी तुला पैसे दिलेत. इथंच आहे का आपलं नातं? त्याने तिची हनुवटी वर करून म्हटलं. तुम्ही माझं ऐका, हे असले विषय काढू नका बरं. मी इथे तुमची भाड्याने घेतलेली बाई आहे आणि तुम्ही माझे गिऱ्हाईक. चला ना, आवरा ना पटकन. तिने त्याला नजर न मिळवता म्हटले. नाही शिखा, मला आज काही गोष्टी बोलायच्याच आहेत. नेहमीच्या 4000पेक्षा मी 1000 आज जास्त देऊन आलोय तुझ्या अक्काला. प्रकाश तिच्या जवळ मांडी घालत बसत म्हणाला. काय साहेब, तुम्ही माझ्याकडे कधीतरी अगदी 2 महिन्यातून एकदा किंवा दोनदा येता, बायको नाही का तुम्हाला? मुलंही असतील, कशाला मग पैसे घालता? शिखाने बेडच्या बाजूला ठेवलेल्या विटलेल्या वाजमधली कागदाची फुलं काढली. त्यावरची धूळ झटकली. शिखा माझी बायको होती म्हणजे आहे, पण तिला मी कळलोच नाही ग. सेक्स, शरीर हे फक्त रिकामं होण्यासाठी नसतं, ती आपुलकीची, मायेची, ममतेची गरज असते. बाजूला झोपलं तरी आईच्या कुशीत निजल्याचा फील आला पाहिजे. पूर्णविराम. प्रकाश म्हणाला. अहो साहेब, बायको आई कशी होईल? शिखा हसत म्हणाली. तिने ती कागदी फुलं पुन्हा वाजमध्ये ठेवली. का नाही होऊ शकत? कुंटणखान्यातली बाई आई होऊ शकते, एकदाच शरीर देऊन, लकितेकाकडून झालेले आघात पचवून, पण बायको आई होऊ शकत नाही. तो अस्वस्थ होत म्हणाला. मला सांगा साहेब, काय झालंय? शिखाने त्याच्या केसांवरून हात फिरवला. गेले 7 वर्ष मला माझ्या बायकोने तिच्या अंगाला हात लावून दिलेला नाही. माझा मुलगा घेऊन ती माहेरी निघून गेली. प्रकाश म्हणाला. अरे बाप्पा, पण असं काय झालंय? तुमचा काय इतका राग केलाय? शिखा उशी मांडीवर घेत म्हणाली. माझी मामे बहीण माझ्या घरी आली होती. तिला पहिल्यापासून माझ्याबद्दल आकर्षण होतं. ती एका रात्री मी हॉलमध्ये झोपलो असताना माझ्या बायकोच्या रूममधून उठून डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन वरून पालथी पडली. मी झोपेत ती बाजूला करायच्या प्रयत्नांत माझी बायको आली आणि तिने हे पाहिलं. तिचं टाळकच फिरलं. तिने बॅग भरली आणि तडक माहेरी निघून गेली. त्याने कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली. खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा आना. शिखा हात जोडत म्हणाली. तू हसू नकोस शिखा, माझ्या काही मनातही नव्हतं जे मी केलंच नाही त्याची सजा भोगली मी. गेली 7 वर्षे. त्यानंतर माझ्या बायकोने माझा सगळीकडे पाणउतारा केला, मला नावं ठेवली. अक्षरश मला नागड करायचं बाकी ठेवलं. फक्त मी तिला खूप समजावलं, पण तिने जे बघितलं त्यावरच विश्वास ठेवल. ती काहीच ऐकायला तयार नव्हती. तो बोलत राहिला. शिखाला एक जांभई आली. तिने ती कशीबशी दाबली, पण प्रकाशने ते पाहिलंच. एका माणसाचं आयुष्य इथे न केलेल्या गोष्टीने बर्बाद झालं आणि तुला जाभया येतात. साहेब, रागावू नका ओ, काल रात्रीही 2 कस्टमर येऊन गेले. झोप मिळालीच नाही. शिखा कसंबस बोलली. माझं अख्खं आयुष्य उधळले आणि तुला कालच्या रात्रीच्या झोपेचं पडलं नाही. प्रकाश काहीसा वैतागून म्हणाला. आता शिखाही नीट सरसावून बसली. साहेब, कसली हो तुमची तू पकड भांडणं? काय तर म्हणे उरावर मामे बहीण झोपली म्हणून सोडून दिलं तुम्हाला, आणि तुम्हाला पण त्याचं काय इतकं वाईट वाटतंय? माझी ऐका कहाणी. पूर्णविराम. पूर्णविराम. मी बाहेरची बसून फक्त 1च महिना झाला होता. त्या वयात माझ्या सख्या बापाने माझ्यावर बलात्कार केला. मला आई नाही, म्हणजे असं म्हणतात की माझ्या बापाच्या अत्याचाराला
दारू पिऊन मारहाणीला कंटाळून तिने गावाच्या विहिरीत उडी मारली. मी धुळ्याच्या शिवारी गावातली. बाप अट्टल बेवडा मित्रांनीच लावलेली दारूची सवय. काय? तुझ्या बापाने, तुझ्या सख्या बापाने? प्रकाश म्हणाला. हमसाच प्रश्न मी रडत रडत त्याला विचारला. तेव्हा त्याची नशा उतरली होती. मला म्हणाला, तर काय झालं? मी सीतारामकरवी तुला मुंबईला पाठवणार आहे. तिथे तू लई पैसे कमव आणि माझं कर्ज फेड. माझ्याकडून चूक झाली, तिने आवंढ गिळला. चूक? ही अशी चूक होते? प्रकाश म्हणाला. ऐका पुढं. मी चुलीतलं जळतं लाकूड त्याच्या दिशेने फेकलं. तसा तो मला म्हणाला. मी तुझी तयारी करत होतो. त्या वाक्याचा अर्थ मला समजला नाही. त्या वयात मग सीताराम वय असेल 50, त्याच्या मोठ्या मुलाने. त्याचं वय असेल 25. मग हा बाहेर बसलेला जॉन ससाला, मग तो लंगड्या इंदर. मग मी मोजणंच सोडून दिलं. बाप म्हणाला, तसं माणसं बदलत गेली. त्याचं कर्ज काय फिटलंच नाही. असं किती कर्ज होतं त्याला? प्रकाशने विचारलं. जाऊ द्या ना साहेब. शिखाने भिंतीवरच्या घड्याळात बघितलं. ते प्रकाशला आवडलं नाही. अजून कोंबून येऊ का तुझ्या अक्काच्या घशात? त्याने रागाने शिखाकडे बघत म्हटलं. तुमच्या मध्यम वर्गातल्या माणसांना काय माहीत आत्मा सोलटवणं म्हणजे काय? शरीर पेशीतून फाटणं म्हणजे काय? नेभळट चेहरे घेऊन वावरणारे मुखवटे तुम्हाला काय माहीत? आनंद झाला म्हणून बायकोला साडी घेता. तितक्याच आनंदाने आमची साडी फेडायची तुमची घाई असते. अरे, तुमच्या एक साडीत राहाव्या ना म्हणून रोज उतरवतो आम्ही आमच्या साड्या. गेली तर जाऊ दे तुझी बायको. फालतूपणा नुसता. आपला नवरा नी आपली बायको म्हणून ढोल बडवायची तुमची जुनी सवय आहे. तुम्ही इकडे येता ते माहीत आहे का? तिला रागाने म्हणाली. म्हणूनच येतो मी. जे मी केलंच नाही त्याने अपमानित होण्यापेक्षा मी माझं खरं प्रेम शोधील ना. आणि माझं खरं प्रेम तू आहेस शिखा. मला तुझ्या मांडीवर शांत झोप लागते. तू आई होतेस माझी. हा जो वेळ संपतो न, तोच मला नकोय. तू माझ्याशी लग्न करशील? प्रकाशच्या डोळ्यात पाणी होतं. शिखाला माहीत होतं प्रकाश जे बोलला ते तंतोतंत खरे आहे. साहेब, आमचा या कागदी फुलांसारखं आहे बघा. म्हटली तर फुलं नाही तर कागदच. तुमची वेळ संपली. वरची 10 मिनिटं झाली. आता जा तुम्ही. आजचे पैसे देऊ नका, ती म्हणाली. प्रकाशने तिचा हात धरला आणि अगदी जवळ तिला ओढली. दोघांचे श्वास एकमेकांत मिसळले. तिने आपले अंग सावकाश सोडून घेतलं. सोडा मला साहेब, सोडा. शिख, तुला समजतंय का? मी त्या नरकातून बाहेर काढायला आलोय. तू चल माझ्या बरोबर. प्रकाश असहाय्यतेने म्हणाला. नको साहेब, जा तुम्ही आणि परत कधीच येऊ नका. शिखाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अगं, पण का? शेखर आश्चर्यचकित होऊन म्हणाला. माझ्याकडे खूप पैसे आहेत. ते मी देऊन हे सगळं थांबवू शकतो. प्रकाश म्हणाला. वा साहेब, म्हणजे माझी सुटका करणार की मला विकतच घेणार? शिखा क्षीण हसत म्हणाली. अगं, तूच म्हणालीस ना तुझ्या बापाचं कर्ज आहे म्हणून. सांगच किती आहे ते कर्ज? मी घर विकेन पण फेडून टाकू. प्रकाश उठत म्हणाला. चाल आत्ताच अक्काकडे जाऊन बोलूया. कसे फेडाल ते कर्ज? मला कुठे माहित आहे किती कर्ज आहे ते? तिने त्याच्या खांद्याला पकडलं आणि त्याला दरवाजापर्यंत घेऊन गेली. साहेब, पुन्हा तुम्ही इकडे येऊ नका. आम्हाला प्रेम करायला बंदी आहे. आम्ही प्रेम केलं तर मग आम्ही दुसऱ्याबरोबर झोपू शकत नाही आणि इथून आमची सुटका नाही, ती रडत म्हणाली. शिखा, आता कुठे मला खऱ्या प्रेमाची ओळख झालीये. मला दूर लोटू नकोस. प्रकाश म्हणाला. या ना साहेब, तुम्ही गिऱ्हाईक म्हणू या ना. ते प्रेमाचं वगैरे बोलू नका. शिखा रडकुंडीला येऊन म्हणाली. आता जा तुम्ही. आज पैसे नको मला, नाहीतर मी प्रेमाचाही सौदा केल्यासारखं होईल. तिने दाराच्या कडीला हात लावला. मी तुझा गिऱ्हाईक म्हणून नाही येऊ शकत याच्या पुढे. तू आवडतेस मला. प्रकाश पुन्हा तेच बोलत होता. शिखाने त्याला बळेच दाराच्या उंबऱ्यावर आणलं. मग साहेब, तुम्ही पुन्हा कधीच येऊ नका. दोघांनाही त्रास होईल. तुम्ही मला नेऊ शकणार नाही आणि माझी इच्छा असली तरीही मला इथून मेले तरीही बाहेर पडता येणार नाही. तिने दार उघडलं. त्याला सावकाश बाहेर नेलं. ही आपली शेवटची भेट. साहेब, पुन्हा इथे येऊ नका. आलात तर गिऱ्हाईक होऊन या. माझं दार गिऱ्हाईक म्हणून उघडं असेल. नेहमीच असतं, ती म्हणाली. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. ते शक्य नाही, तोही निर्धाराने म्हणाला. मग ही शेवटची भेट? शिखा रडत रडत म्हणाली आणि तिने धाडकन दार लावून घेतलं. प्रकाश स्फुंदून रडत होता. लाकडाच्या दाराचा बंद होताना केवढ्यांदा आवाज झाला. ह्या दारांना वाळवी का लागत नाही? ही दारं सडत का नाहीत? ही दारं तुटून निखळून का पडत नाहीत? प्रकाशच्या मनाच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या. दाराच्या बाहेरचा प्रकाश जोरात रडत होता, तर शिखा रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून उशीत तोंड दाबून रडत होती.